नमस्कार. चला तर आज आपण भारताच्या 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नक्की काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर भारताचा हा नवीन अर्थसंकल्प आलाय, पण याचा अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या सगळ्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? चला मग यातले महत्त्वाचे आकडे बघूया, त्याचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडेल ते पाहूया आणि देशाच्या भविष्यासाठी कोणती मोठी पावलं उचलली आहेत त्यावर एक नजर टाकूया. चला सगळ्यात आधी त्या 3 मोठ्या आकड्यांवर लक्ष देऊया जे या बजेटचा खरा पाया आहेत. पहिला आकडा आहे 7.4%. आता हा काय आहे? तर येत्या आर्थिक वर्षात आपली अर्थव्यवस्था किती वेगाने वाढेल याचा हा एक अंदाज आहे. आणि हो, हा आकडा खरंच एक चांगली मजबूत स्थिती दाखवतोय. पुढचा आकडा आहे 4.3%. सरकारनं ठरवलंय की वित्तीय तूट म्हणजे काय, तर सरकारचा खर्च आणि कमाई यातला फरक तो जीडीपीच्या 4.3% खाली आणायचा. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतंय. आणि तिसरा एक प्रचंड मोठा आकडा 12.2 लाख कोटी रुपये. ही रक्कम आहे भांडवली खर्चासाठी, म्हणजे देशात नवीन रस्ते, रेल्वे, पूल बांधण्यासाठी सरकार एवढी मोठी गुंतवणूक करणार आहे. बरं, हे मोठे मोठे आकडे आणि धोरणं तर झाली, पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आपल्या खिशाला काय फरक पडणार आहे? चला आता तेच बघूया. तर बघा, या बजेटमुळे काही गोष्टींच्या किमती बदलल्या आहेत. सीमा शुल्कात कपात झाल्यामुळे काही बाहेरून येणाऱ्या वस्तू स्वस्त झाल्यात, तर दुसरीकडे काही वस्तूंवरची कर सवलत काढून टाकल्यामुळे त्या महाग झाल्यात. आता नोकरदार वर्गासाठी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी. इन्कम टॅक्सच्या स्लॅब्समध्ये किंवा दरांमध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणजे जे होतं तेच पुढच्या वर्षासाठी कायम राहणार आहे. आणि हो, जे लोक परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. टूर पॅकेजेसवर जो TCS म्हणजे टॅक्स कापला जातो तो आता थोडा सोपा आणि कमी करण्यात आलाय. चला आता त्या मोठ्या योजनांकडे वळूया, ज्यातून सरकार देशाच्या भविष्यातल्या आर्थिक वाढीला गती देणार आहे. यातलं पहिलं आहे इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0. पहिल्या टप्प्याला चांगलं यश मिळालं आणि आता या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर बनवण्यापासून ते त्यासाठी लागणारी उपकरणं आणि अगदी आपलं स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करण्यापर्यंत एक पूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरं बायोफार्मा शक्ती नावाचा एक नवीन उपक्रम. याचा उद्देश काय, तर देशातली डिजिटल आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करायची आणि भारताला एक जागतिक बायोमॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे जैविक उत्पादनं बनवणारं एक मोठं केंद्र बनवायचं. आता या 2 मोठ्या मिशनशिवाय सरकार अजूनही काही गोष्टींवर जोर देतंय, जसं की कनेक्टिव्हिटी वाढवणं, महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा सुरळीत करणं आणि आपल्या वित्तीय क्षेत्राला आणखी मजबूत करणं. ठीक आहे, आता पाहूया की देशाच्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी म्हणजे संरक्षण आणि पारंपरिक उद्योगांसाठी या बजेटमध्ये काय खास आहे. तर बघा, संरक्षण क्षेत्राला तर खूप मोठी चालना मिळाली आहे. तब्बल 7.85 लाख कोटी रुपये. ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी रक्कम आहे, जी मागच्या वर्षापेक्षा जवळजवळ 15% जास्त आहे. अर्थमंत्रालयाच्या मते हा संपूर्ण अर्थसंकल्प 3 मुख्य कर्तव्यांवर आधारित आहे. एक म्हणजे शाश्वत आर्थिक वाढ, दुसरं क्षमता निर्माण आणि तिसरं म्हणजे सबका साथ सबका विकास. तर या सगळ्या घोषणा झाल्या, पण यावर लगेच प्रतिक्रिया काय आली? बजेटच्या दिवशी बाजारात नक्की काय घडलं? चला बघूया. म्हणजे बघा काय झालं, सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांनी भाषण सुरू केलं आणि दुपारी 1:15च्या सुमारास शेअर बाजार एकदम कोसळला. सेन्सेक्स 2000 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. आणि त्याचवेळी दुसरीकडे सरकारी खाती मात्र या बजेटला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व म्हणत होती. म्हणजे एकदम मिश्र प्रतिक्रिया. आता बाजार एवढा का गडगडला, तर त्याचं मुख्य कारण होतं सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT. शेअर बाजारातल्या व्यवहारांवर जो कर लागतो तो वाढवण्याचा प्रस्ताव होता आणि त्यामुळेच ट्रेडिंग महाग होईल या भीतीने बाजारात मोठी विक्री झाली. तर एकंदरीत हा अर्थसंकल्प तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या गुंतवणुकीचा एक स्पष्ट रोडमॅप तर दाखवतोय, पण खरा प्रश्न हा आहे की विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल ठरेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.